नमस्कार, रेसिपी कट्टामध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। धाबा स्टाईल शेवगा मसाला म्हटलं की आपल्याला मसालेदार झणझणीत भाजीची आठवण येते। तर आज आपण धाबा स्टाईल झणझणीत मसालेदार शेवगा मसाला कसा बनवायचा ते आज आपण पाहणार आहोत। आता शेवग्याच्या शेंगा घ्यायच्या आहेत आणि त्याचे आपल्याला अशा प्रकारे छोटे छोटे एकसारख्या आकारामध्ये काप करून घ्यायचे आहेत आणि ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत। आता आपल्याला शेवग्याच्या शेंगा शिजवून घ्यायच्या आहेत। त्याच्यासाठी एका कढईमध्ये एक पडी तेल टाकायचं आणि त्यामध्ये तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडं जिरं टाकायचं आहे, थोडी हळद आणि थोडं चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडं मिरची पावडर टाकून आपल्या पूर्ण शेंगा यामध्ये टाकून द्यायचे आहेत आणि वरून शेंगा शिजण्यासाठी आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि याला थोडंसं मिक्स करून एक 5 मिनिट आपल्याला झाकण ठेवून या शेंगा छान अशा शिजवून घ्यायच्या आहेत। 5 मिनिटानंतर आपल्या शेंगा छान अशा शिजलेल्या आहेत। इथं आपण चेक करूया, बघा किती छान अशा मऊसूत आपल्या शेंगा शिजलेल्या आहेत। आता आपण भाजीसाठी लागणारा मसाला तयार करूया। त्याच्यासाठी गॅस पेटून त्यावर एक कढई ठेवायची आहे आणि कढई छान गरम झाली की त्यामध्ये आपल्याला एक मोठा असा कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे आणि तो भाजून घ्यायचा आहे आणि सोबतच आपल्याला खोबरं सुद्धा टाकायचं आहे आणि कांदा आणि खोबरं सोबतच भाजून घ्यायचं आहे। अशा प्रकारे थोडे काजू सुद्धा टाकायचे आणि हे सर्व थोडं तेल टाकून भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे काही खडे मसाले आणि सोबतच टोमॅटो सुद्धा टाकायचा आहे आणि ते सुद्धा छान असं भाजून घ्यायचं आहे। ते भाजल्यानंतर त्यामध्ये वरून टाकायचं आहे खसखस आणि ते सुद्धा 1-2 मिनिट आपल्याला असं छान असं फिरवून भाजून घ्यायचं आहे आणि आता छान मसाला भाजलेला आहे। आता याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। आता आपण फोडणी करायला घेऊया। त्याच्यासाठी गॅस पेटून त्यावर कढई ठेवायची आहे आणि त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे। आता धाबा म्हटलं की त्यामध्ये जरा ते लोक जास्त तेल टाकतात, तर आपण इथे आपल्या सोयीनुसार तेल टाकून घेऊया आणि तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपण वाटण केलेला मसाला घालूया। तर हा मसाला आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये नंतर मी टाकत आहे अद्रक लसूणची पेस्ट आणि याला सुद्धा छान असं फिरवून घ्यायचं आहे। आता मसाला आपल्याला 1-2 ते 3 मिनिट तेलामध्ये छान असा शिजवून घ्यायचा आहे। तर मसाला जेवढा आपण जास्त शिजवू तेवढा आपल्या भाजीला छान अशी टेस्ट येते। आता मसाला छान असं 2 ते 3 मिनिटांनंतर आपला मसाला छान झालेला आहे। आता आपण यामध्ये काही मसाले टाकूया। आता मसाले मी काश्मीरी मिरची पावडर, हळद, चवीनुसार मीठ, धने पावडर, कांदा लसूण मसाला आणि गरम मसाला आणि कसुरी मेथी वापरलेली आहे आणि याला सुद्धा छान असं यामध्ये सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे आणि मसाला आणखी 2 ते 3 मिनिट आपल्याला थोडं पाणी घालून शिजवून घ्यायचं आहे। आता मसाला आपल्याला छान असा कट येईपर्यंत छान शिजवून घ्यायचा आहे। बघा आपला मसाला छान असा झालेला आहे आता आणि छान अशी कट सुटलेली आहे। नंतर त्यामध्ये आपण शिजवून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा आपण यामध्ये घालूया आणि त्याला सुद्धा छान असं मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं। तर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे गरम पाणी। आता तुम्हाला जेवढी ग्रेव्ही पाहिजे तेवढी तुम्ही वाढवू शकता। अशा प्रकारे पाणी टाकून घ्यायचं आहे आणि याला सुद्धा छान असं फिरवून एक उकळी येईपर्यंत आपली भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे। जास्त शिजवायची गरज नाही आहे कारण आपण शेंगा आधी शिजवून घेतलेल्या आहेत। एक छोटीशी अशी छान अशी एक उकळी येऊ द्यायची। नंतर आता आपली भाजी छान झालेली आहे। तर वरून आपण याला कोथिंबीरने गार्निशिंग करूया। बघा छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे। आता एक 5 मिनिट आपण थंड करून घ्यायची आहे। नंतर आता आपली भाजी थंड झालेली आहे। आता आपण सर्व करायला घेऊया। बघा किती छान अशी भाजी झालेली आहे। अगदी धाबा स्टाईल शेवगा मसाल्याची चव इथं टेस्ट आलेली आहे या भाजीला आणि
तुम्हाला जर आवडली असेल रेसिपी तर कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत पुन्हा भेटूया अशाच एका साध्या सरळ आणि सोप्या रेसिपीसोबत.